हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पेठ 2022 साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे MCQs बघायचे आहेत. प्रॅक्टिस MCQs करत करत आपल्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत या व्हिडिओ सिरीज थ्रू. ज्याचं हे आजचं आपलं 15वं लेक्चर आहे. ऑलरेडी 14 लेक्चर्स कंप्लीट झाले आहेत रिसर्च मेथॉलॉजीवरचे, जे आपल्याला ही एक्झाम टार्गेट करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहेत. सुरू करूया सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आहे किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स खरंच ही एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पेठ 2022 क्लिअर करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल संधी घेऊन आलो आहोत, ती म्हणजे रिसर्च मेथॉलॉजीवरचा फुल सिलेबस कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पार्टमध्ये ही एक्झाम असणार आहे 100 मार्क्सची, ज्याच्यामध्ये 50% सिलेबस हा पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरचा आहे. सो त्यासाठी हा फुल कोर्स जो आहे स्पेशली ऑन रिसर्च मेथॉलॉजी आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स फॉर रिसर्च मेथॉलॉजी, देन फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि 1500 प्लस MCQ PDF तुम्हाला मिळणार आहे प्रॅक्टिससाठी. म्हणजे संपूर्ण अभ्यास तुमचा याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे रिसर्च मेथॉलॉजीचा. या कोर्सची फीस आहे ₹599 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि 100% सिलेक्शनची गॅरंटी मिळवू शकता. मध्ये आपल्याला तर ते बघतोय आपण. युनिट 4 मध्ये आहे हायपोथेसिस डेफिनेशन, म्हणजे हायपोथेसिसची व्याख्या किंवा हायपोथेसिस म्हणजे काय नेमकं हे सांगायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस अँड सोर्सेस ऑफ हायपोथेसिस, टाइप्स ऑफ हायपोथेसिस, ज्याचा आपण आपल्या MCQs थ्रू आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. नल हायपोथेसिस, अल्टरनेट हायपोथेसिस, हायपोथेसिस टेस्टिंग टाइप 1 अँड टाइप 2 एरर्स काय आहेत हायपोथेसिस टेस्टिंग मधले, त्याची डेफिनेशन काय आहे, टाइप्स कुठले कुठले आहेत, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, हे आपल्याला MCQ थ्रू आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. सुरू करूया आपण आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे आपला, अ स्टेटमेंट मेड अबाउट अ पॉप्युलेशन फॉर टेस्टिंग पर्पज इज कॉल्ड. चाचणीच्या उद्देशाने लोकसंख्येबद्दल केलेल्या विधानाला काय म्हणतात. चाचणी घेण्याचा उद्देश आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण चाचणी कोणामध्ये घेणार आहोत, तर लोकसंख्येबद्दलची चाचणी घेणार आहोत. तर त्या चाचणीला काय म्हणणार आहोत आपण. इथे 2 वर्ड लक्षात ठेवायचे आहेत की पॉप्युलेशन आणि पर्पज इज टेस्टिंग. हे 2 वर्ड्स जे आहेत ते आपल्याला काय सांगत आहेत किंवा त्याचा आन्सर जे मिळणार आहे आपल्याला, ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चाचणीच्या उद्देशाने लोकसंख्येबद्दल केलेल्या विधानाला काय म्हणतात. तर ऑप्शन्स आहेत स्टॅटिस्टिक्स, हायपोथेसिस, लेवल ऑफ सिग्निफिकन्स, टेस्ट स्टॅटिस्टिक्स. चाचणी सांख्यिकी, महत्व पातळी, सांख्यिकी की परिकल्पना. परिकल्पना म्हणजेच गृहीतक आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, गृहीतक. तर हे जे हायपोथेसिस त्याला गृहीतक आपण म्हणतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी हायपोथेसिस, परिकल्पना. जे स्टेटमेंट आपण करतो पॉप्युलेशनच्या बदल्यात, म्हणजे लोकसंख्येबद्दल जे आपण वाक्य तयार करतो किंवा स्टेटमेंट तयार करतो, विधान तयार करतो टेस्टिंगच्या पर्पज साठी, त्याला काय म्हणतात, हायपोथेसिस म्हणतात. तर हे 2 वर्ड्स जे मी राउंड केले होते ते कशासाठी केले होते की हायपोथेसिस हे कुठल्या 2 वर्ड्सची व्याख्या करतात, तर ते पॉप्युलेशन आणि टेस्टिंग पर्पज या 2 गोष्टींवरून हायपोथेसिस, परिकल्पना हे स्टेटमेंट जे आहे ते आपण करतो. तर हायपोथेसिस बी ऑप्शन करेक्ट आपल्याला मिळालं होतं. मग आता त्याचं व्याख्या काय किंवा नेमका अर्थ काय आपण समजून घेऊया. रिसर्च हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेशन ऑर प्रिडिक्शन. काय म्हटलेलं इथे आपल्याला, एक तर म्हटलेलं आहे की एक्सपेक्टेशन किंवा दुसरं म्हटलेलं आहे प्रिडिक्शन आहे कशाचा, दॅट विल बी टेस्टेड बाय रिसर्च करताना आपण एक स्टेटमेंट घेतो किंवा एक वाक्य विधान घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, प्रिडिक्शन करायचं असतं आणि ते टेस्ट केले जाणार असेल रिसर्च मध्ये, त्याला आपण हायपोथेसिस म्हणणार आहोत. बिफोर फॉर्म्युलेटिंग युअर रिसर्च हायपोथेसिस, read about the topic of interest to you. In your hypothesis, you are predicting the relationship between variables. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जेव्हा पण आपण रिसर्च तयार करतोय, रिसर्च हायपोथेसिस तयार करतोय, तेव्हा आपल्या विषयाबद्दल जो आपण टॉपिक निवडलेला आहे, ज्या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण रिसर्च करणार आहोत, त्याबद्दल तुम्हाला फुल माहिती पाहिजे. म्हणजे चांगला विषय तो आपण वाचून काढलेला पाहिजे, त्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळालेली पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपण
हायपोथेसिस मांडू शकतो, ते स्टेटमेंट मांडू शकतो जे रिसर्च मध्ये टेस्ट होणार आहे. इन हायपोथेसिस यू आर प्रिडिक्टिंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. तर हायपोथेसिस मध्ये नेमकं आपण काय मांडणार आहोत, तर प्रिडिक्शन कशाचा, प्रिडिक्टिंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, म्हणजे व्हेरिएबल्स जे आहेत त्याचं रिलेशनशिप. तर याचं प्रिडिक्शन आपल्याला हायपोथेसिस मध्ये मांडायचं असतं. तर आपल्याला समजलं हायपोथेसिस म्हणजे काय, व्हेरिएबल्सचं रिलेशनशिप आपल्याला प्रिडिक्ट करायचं असतं हायपोथेसिस मध्ये, तर हायपोथेसिस म्हणू शकतो. आणि दुसऱ्या साइडनी स्टेटमेंट असतं ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेशन प्रिडिक्शन करतो, जे आपल्याला रिसर्च मध्ये टेस्ट करायचं आहे, त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. इफ द assumed hypothesis is tested for the rejection considering it to be true is called. आता काय प्रश्न विचारलाय, जर गृहीतकाला नकारण्यासाठी चाचणी केली गेली तर ती खरी असल्याचे म्हटले जाते. तर त्याला काय म्हटलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे जे हायपोथेसिस आपण मांडलेलं आहे ते टेस्टेड म्हणजे रिजेक्शन करायचं आहे, त्याचं तो आपल्याला घ्यायचं नाहीये, नाकारायचं आहे त्याला, पण ती खरी आहे. मग त्यावेळेस त्याला कोणता हायपोथेसिस म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. नल हायपोथेसिस, सेकंड आहे स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. हे सगळे हायपोथेसिसचे प्रकार आहेत जे आपल्याला एक एक करून समजून घ्यायचे आहेत. पण याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नल हायपोथेसिस. काय आन्सर आहे, नल हायपोथेसिस. शून्य परिकल्पना ज्याला आपण म्हणतो, झिरो हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, शून्य गृहीतक असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर हे कधी होतं, जेव्हा हायपोथेसिस हे रिजेक्शन साठी कन्सिडर केलं जातं पण ते खरं असतं त्यावेळेला. तर करेक्ट आन्सर आपल्याला मिळाला की नल हायपोथेसिस त्याचं करेक्ट आन्सर आहे, त्याला नल हायपोथेसिस म्हणतात. पण नल हायपोथेसिस नेमकं काय? द नल हायपोथेसिस इज अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी. इट्स अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी which suggests that no statistical relation and significance exists in a set of given single observed variables. तर आपण काय करतो, हायपोथेसिस म्हणजे व्हेरिएबल्स मधला रिलेशनशिप प्रेडिक्ट करत असतो. आणि नल हायपोथेसिस मध्ये आपल्याला काय करायचंय की स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप नाहीये दोघांमध्येच कोणता, जो आपल्याला सेट ऑब्झर्वेशन साठी आपण निवडलेला आहे व्हेरिएबल्सचा सेट, त्यामध्ये कुठलेही स्टॅटिस्टिकल सांख्यिकी रिलेशनशिप नाही, त्याला आपण नल हायपोथेसिस असं म्हणू शकतो. Between two sets of observed data and measured phenomena. तर कुठले सेट्स, द ऑब्झर्व्ड डेटा अँड मेजर्ड फेनॉमेना. तर हे जे दोन पॉइंट्स आहेत म्हणजे व्हेरिएबल्स आहेत, त्यातून आपण रिलेशनशिप नाहीये स्टॅटिस्टिकल असं जेव्हा सांगतो तेव्हा ते नल हायपोथेसिस असतं. A null hypothesis is a type of hypothesis used in statistics that propose that there is no difference between certain characteristics of population or data generating process. तर दुसरा अर्थ त्याचा काय होतो की पॉप्युलेशन मध्ये काही डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, अ गॅम्बलर मे बी इंटरेस्टेड इन वेदर अ गेम ऑफ चान्स इन अ फेअर इज फेअर. तर हे आपल्याला नल हायपोथेसिस काय आहे ते आपल्याला सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड नंबरचा. अ स्टेटमेंट हुज व्हॅलिडिटी इज टेस्टेड ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल इज कॉल्ड. तर आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे की ज्या सॅम्पलच्या बेसवरती व्हॅलिडिटी टेस्ट केली जाते स्टेटमेंटची, विधानाची, जे आपण विधान आपण हायपोथेसिस म्हणून मांडतो, तर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती सॅम्पलच्या बेसवर टेस्ट केली जाते, त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस, कंपोजिट हायपोथेसिस. तर नल हायपोथेसिस बघितलं आपण की जे ट्रू असेल पण ते रिजेक्शन साठी वापरलं जाईल त्याला नल हायपोथेसिस म्हणतात. मग इथे आपलं ह्याचं करेक्ट आन्सर हे असणार आहे का? नाही. मग ऑप्शन काय उरले? स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. क्वेश्चन मध्ये थोडं बघितलं तर आपल्याला एक लॉजिक लावता येईल की त्यांनी सॅम्पल विचारलेलं आहे. सॅम्पल जेव्हा तिथे गोष्ट येईल तेव्हा आपल्याला सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल यूजचा होणार आहे. मी इथे आपला करेक्ट आन्सर काय असू शकणार आहे? तर बी, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. सॅम्पलच्या बेसवर करतोय म्हणजे इथं मोजमाप येणार आहे, स्टॅटिस्टिक्स येणार आहे, म्हणून त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस असं म्हणतो. इथे आपलं करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे जे आहे बी, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सांख्यिकीय परिकल्पना. तर ऑप्शन आपल्याला बी करेक्ट इथे मिळालेला आहे, जो होतं स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. तर ते कसं समजून घ्यायचं आहे?
A statistical hypothesis is an assumption about the population parameters. तर हे एक assumption आहे. Statistical hypothesis assumption आहे कशाबद्दल? Population parametersशी. These assumptions may or may not be true. म्हणजे हे जे assumptions आपण पकडणार आहोत ते कधी खरं असू शकतील किंवा कधी खरे नसतील. For instance, that statement that the population mean is equal to 10 is an example of statistical hypothesis. तर statistical hypothesis चं काय म्हटलेलं आहे? उदाहरण त्यांनी काय दिले की स्टेटमेंट आहे की पॉप्युलेशन मीन जे आहे पॉप्युलेशनचं ते 10च्या बरोबर आहे. हे आपल्याला एक स्टॅटिस्टिकल हायपोथेसिसचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे मीन पॉप्युलेशनचं लोकसंख्येचं मीन हे बरोबर 10च्या बरोबर आहे. हे एक स्टॅटिस्टिकल उदाहरण आपल्याला दिलं आणि त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणतो. ते एक स्टेटमेंट आहे, एक सांख्यिकीय स्टेटमेंट आहे, कारण त्यामध्ये काहीतरी सांख्यिकीय माहिती आपल्याला दिलेली आहे, विधान बनवलेलं आहे. Researchers might conduct a statistical experiment to test the validity of hypothesis. Researchers might conduct a statistical experiment. इथे एक्सपेरिमेंट सुद्धा आपण कंडक्ट करू शकतो. कोण? जो रिसर्च करणारा आहे तो सुद्धा एक्सपेरिमेंट इथे कंडक्ट करू शकतो. व्हॅलिडिटी जे आहे टेस्ट करण्यासाठी, जे हायपोथेसिस आपण मांडलेला आहे, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस आपण मांडलेला आहे, त्याची व्हॅलिडिटी टेस्ट करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट इथे केला जाऊ शकतो. स्टॅटिस्टिकल एक्सपेरिमेंट त्याला असं आपण म्हणू शकतो. In testing of hypothesis, a statement whose validity is tested on the basis of sample is called statistical hypothesis. जसं की आपलं करेक्ट आन्सर जे आपल्याला मिळालं होतं की जे व्हॅलिडिटी सॅम्पलच्या बेसवर निवडतात त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय? द स्टेटमेंट whose validity is tested on basis of sample. Its validity is tested with the respect to the sample. समजलं? स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. The next question बघतो आपण 4th नंबरचा. A hypothesis which defines the population distribution is. तर लोकसंख्येचे वितरण ठरवणाऱ्या परिकल्पनांना किंवा गृहीतकांना हायपोथेसिसला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. लोकसंख्येचं वितरण कोणता हायपोथेसिस सांगतो? नल हायपोथेसिस ऑप्शन्स आहेत. नल हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. तर आपल्याला नल हायपोथेसिस समजलं, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस पण समजलं. सिंपल हायपोथेसिस आणि कंपोजिट हायपोथेसिस पैकी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. मग हायपोथेसिस विच डिफाइन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्येचं वितरण सांगणारा हायपोथेसिस काय असणार आहे? कंपोजिट की सिंपल? त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, सिंपल हायपोथेसिस. जे पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगणार आहे त्याला आपण सिंपल हायपोथेसिस म्हणायचं. सिम्पली आपल्याला डिस्ट्रीब्युशन सांगता ना, म्हणून हे सिंपल हायपोथेसिस आपण इथे मांडू शकतो आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेलं आहे. हायपोथेसिस इज अ फॉर्मल टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स अंडर स्टडी. तर इथे काय सांगितलेलं आहे? आपण आता सिंपल हायपोथेसिस बघतोय. तर सिंपल हायपोथेसिस मध्ये सिंपल गोष्टी असणार. त्यांनी काय सांगितलेलं आहे? फॉर्मल टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स. दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्हेरिएबल्स मधलं हे रिलेशनशिप सांगणारा स्टडी किंवा अभ्यास असणार आहे. Simple hypothesis that one in which there exists relationship between two variables. One is called independent variable cause and the other is dependent variable effect. The cause and effect चा अभ्यास याच्यामध्ये केलेला असेल. इथे दोन आपल्याला व्हेरिएबल सांगितले, एक इंडिपेंडेंट आणि दुसरं डिपेंडेंट व्हेरिएबल. जे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे ते कॉज दाखवते आणि दुसरं डिपेंडेंट व्हेरिएबल आहे ते आपल्याला इफेक्ट दाखवते. म्हणजे इफेक्ट किंवा कॉस्टच्या बदल्यात आपण इंडिपेंडेंट किंवा डिपेंडेंट व्हेरिएबल्स हे दोन वर्ड्स देखील आपण इथे वापरू शकतो. आपण हायपोथेसिस करताना सिंपल हायपोथेसिस करताना तर हे या दोन व्हेरिएबल्स मधलं रिलेशनशिप दाखवत असतं सिंपल हायपोथेसिस. सिंपल हायपोथेसिस आर वन which gives probabilities to the potential observation. जे आपण ऑब्झर्वेशन करतो एक्सपेरिमेंट मध्ये किंवा आपल्या रिसर्च मध्ये, तर त्याला ते प्रोबॅबिलिटीज देत असतं टू construct here is the with the complex hypothesis also known as models, which are sets of simple hypotheses such that knowing that some member of the set is true but not which is insufficient to specify probabilities of data points. त्याच्यामध्ये डेटाच्या प्रोबॅबिलिटीज आहेत, संभाव्यता आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मांडले जाऊ शकतात सिंपल हायपोथेसिस मध्ये. A hypothesis which defines the population distribution is called sample hypothesis. It specifies all parameters values. तर लास्टला आपली जी डेफिनेशन आहे डिस्ट्रीब्युशन सिंपल हायपोथेसिसची ती ही आहे.
A hypothesis which defines the population distribution is called a simple hypothesis. तर सिंपल हायपोथेसिस काय आहे आपण बघत होतो आणि त्याची सिंपल डेफिनेशन इथे आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतात तर डिपेंडेंट इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कॉज अँड इफेक्ट या सगळ्याचा अभ्यास शिवाय प्रोबॅबिलिटीज ऑफ डेटा पॉइंट्स हे सगळे याच्यामध्ये येणार आहे सिंपल हायपोथेसिस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 5th नंबरचा. If the null hypothesis is false, then which of the following is accepted? जर शून्य परिकल्पना चुकीची असेल तर खालीलपैकी कोणता स्वीकारला जातो? तर एक आपण बघितलं होतं की जे हायपोथेसिस आहे ट्रू आहे पण रिजेक्ट केल्यासाठी टेस्ट केलेला आहे तर ते होतं नल हायपोथेसिस. इथे आपल्याला प्रश्न विचारलाय नल हायपोथेसिस जर चुकीचं असेल तर तिथं कुठली परिकल्पना वापरली जाऊ शकते? ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस. मग ही नल हायपोथेसिसचा प्रश्न आहे तर त्याचा करेक्ट आन्सर नल हायपोथेसिस असेल का? नाही. पॉझिटिव्ह हायपोथेसिस ऑफकोर्स नाही. फॉल्स असणार आहे. जे काय दिलेलं आहे ते परिकल्पना चुकीची दिलेली आहे, फॉल्स आहे म्हणजे हे पण नसणार आहे. निगेटिव्ह हायपोथेसिस असू शकतं का? नाही. कारण तिथे निगेटिव्ह ऑलरेडी दिलेलं आहे की फॉल्स स्टेटमेंट आहे आणि ते कुठल्या एक्सेप्ट केलं जाणार असं विचारलंय म्हणजे निगेटिव्ह हायपोथेसिस देखील तिथे नसणार आहे. मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी परिकल्पना तर हो. जेव्हा नल हायपोथेसिस चुकीचं असेल तेव्हा तिथे आपल्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे पर्यायी परिकल्पना पर्यायी गृहीतक ते वापरावं लागतं. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? डी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आपलं ऑप्शन करेक्ट डी आलं होतं. अन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस is one which difference or an effect between two or more variables is anticipated by the researchers. त्याच्यामध्ये देखील दोन व्हेरिएबल्स मध्ये डिफरन्स केलेला असतो रिसर्चर्स द्वारे. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे एक जर गृहीतक आपलं चुकलं असेल नल हायपोथेसिस असेल आणि जर ते गृहीतक चुकीचं असेल आपल्याला ते घ्यायचं नसेल तर आपल्याला तिथे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस यूज करावं लागतं. That is, the observed pattern of data is not due to the chance of occurrence. Alternative hypothesis can be non-directional or directional. तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे आपण एका दुसऱ्या हायपोथेसिसच्या बदल्यात आपण हे वापरणार आहे म्हणजे ते कदाचित नॉन डायरेक्शनल असू शकतं किंवा डायरेक्शनल असू शकतं म्हणजे चांगले असू शकतं किंवा वेगळं वळण देणारही असू शकतं. If the null hypothesis falls, then alternative hypothesis is accepted. It is also called as research hypothesis. तर इथे आपल्याला अजून एक नवीन गोष्ट कळली की त्याला आपण रिसर्च हायपोथेसिस सुद्धा म्हणू शकतो. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला रिसर्च हायपोथेसिस देखील म्हणतात. आणि लास्टला आपल्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसची व्याख्या दिलेली आहे जे आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळाली ते इफ द नल हायपोथेसिस इज फॉल्स देन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज एक्सेप्टेड. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 6 नंबरचा. The rejection probability of null hypothesis when it is true is called. शून्य गृहीतकेची नकार संभाव्यता जेव्हा सत्य असते तेव्हा त्याला काय म्हणतात? म्हणजे जेव्हा आपण एखादी हायपोथेसिस नल हायपोथेसिस निवडले तर रिजेक्ट करणार असतो आपण नल हायपोथेसिस तर त्याची प्रोबॅबिलिटी जेव्हा जास्त असते रिजेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ नल हायपोथेसिस when it is true is called त्याला काय म्हणतात? म्हणजे नल हायपोथेसिस म्हणजे आपण ते रिजेक्ट करणार आहोत पण त्याला काय म्हणतात? दुसरं काय म्हणतात की त्याच्यावरून आपण ठरवतोय की हायपोथेसिस हा रिजेक्ट होणार आहे. ऑप्शन्स आहेत लेवल ऑफ कॉन्फिडन्स, नंतर आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स, लेवल ऑफ मार्जिन अँड लेवल ऑफ रिजेक्शन. त्याचं करेक्ट आन्सर आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स. इथे आपल्याला कदाचित आन्सर लेवल ऑफ रिजेक्शन वाटू शकतो. प्रश्न वाचल्यानंतर रिजेक्शन प्रोबॅबिलिटी वरती प्रश्न आहे म्हणून लेवल ऑफ रिजेक्शन वाटू शकतो पण याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स. ते कसं काय आहे? बी ऑप्शन करेक्ट मिळालं लेवल ऑफ सिग्निफिकन्स. तर लेवल ऑफ सिग्निफिकन्स ऑल्सो नोन ॲज अल्फा ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे की सिग्निफिकन्स लेवलला आपण अल्फा और ए असं दाखवू शकतो किंवा ओळखलं जातं. इज अ मेजर ऑफ strength of the evidence that must be present in your sample before you will reject the null hypothesis and conclude that the effect is statistically significant. तर हे आपल्याला का वापरावं लागतं जेव्हा आपल्याला सॅम्पल हे रिजेक्ट करायचं आहे किंवा नल हायपोथेसिस आहे हे आपल्याला सांगायचं आहे त्यावेळेस हे आपल्याला इन्क्लूड करावं लागतं की लेवल ऑफ सिग्निफिकन्स. The researchers determine the significance level before conducting the experiment. तर रिसर्चरला हे जे सिग्निफिकन्स लेवल आहे ती एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करायच्या आधीच द्यावी लागते किंवा आधीच तयारी करावी लागते त्याची. द सिग्निफिकन्स लेवल ऑल्सो डिनोट्स
as alpha or a is a probability of rejecting null hypothesis when it is true. जेव्हा ते खरं असेल आणि ती probability आपल्याला रिजेक्टची माहिती असेल त्यावेळेस आपण significance of level वापरतो. For example, a significance level of 0.05 indicates a 5% risk of concluding that difference exists when there is a no actual difference. तर हे आपल्याला example दिलेलं आहे की जेव्हा significance level ही 0.05 आहे की 5% रिस्क आपल्याला दाखवत असते ऍक्च्युअल डिफरन्स पेक्षा, तेव्हा आपण लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे असं म्हणतो आणि हायपोथेसिस रिजेक्ट करतो तिथे नल हायपोथेसिस फॉर्म होतो. लेवल ऑफ सिग्निफिकन्स इज डिफाइंड एज अ प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्शन ऑफ अ ट्रू null hypothesis. Below this probability null hypothesis is rejected. जी probability दिलेली आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे त्याच्या खाली जर नल हायपोथेसिस असेल तर तो रिजेक्ट केला जातो. म्हणजे डायरेक्ट नल हायपोथेसिस रिजेक्ट केला जात नाही हे आपल्याला इथे समजतं. जेव्हा लेवल ऑफ सिग्निफिकन्स मध्ये प्रोबॅबिलिटी त्याची असते त्याच्यावरून मग तो नल हायपोथेसिस रिजेक्ट करायचा आहे की काय करायचं आहे हे त्याच्यावरून ठरवलं जातं. तर लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला नल हायपोथेसिसच्या रिजेक्शनची माहिती देत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 7th नंबरचा. द पॉइंट वेअर द नल हायपोथेसिस इज गेट्स रिजेक्टेड इज कॉल्ड. नल परिकल्पना नाकारल्या जाणाऱ्या बिंदूला काय म्हणतात? जसं की आपण बघितलं की एक लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे त्या ठराविक लेवल वरती जर प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळत असेल तर ते आपण हायपोथेसिस एक्सेप्ट करू शकतो नाहीतर ते रिजेक्ट करायचं हे लेवल ऑफ सिग्निफिकन्स वर ठरतं. तर इथे कुठला पॉइंट विचारलाय जो नल हायपोथेसिस रिजेक्ट करण्यासाठी केला जातो किंवा रिजेक्ट केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत सिग्निफिकंट व्हॅल्यू, रिजेक्शन व्हॅल्यू, एक्सेप्टन्स व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यू. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी क्रिटिकल व्हॅल्यू, गंभीर मूल्य. कारण नल परिकल्पना नाकारल्या जाणाऱ्या बिंदूला क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतात. ती जी व्हॅल्यू जी आहे ती क्रिटिकल असते, नल हायपोथेसिस मध्ये जात असते म्हणून त्याला आपण क्रिटिकल व्हॅल्यू असं म्हणू शकतो आणि याचं करेक्ट आन्सर आपल्याला डी मिळालेला आहे. Correct option D. In hypothesis testing, a critical value is a point on the test distribution that is compared to the test static to determine where the reject the null hypothesis. म्हणजे या पॉइंट वरून आपण सांगू शकतो की हायपोथेसिस रिजेक्ट करायचं आहे की नाही आणि जर ते हायपोथेसिस रिजेक्ट झालं तर ते नल हायपोथेसिस मध्ये जाऊ शकतं. If the absolute value of your test static is greater than the critical value, you can declare statistic significance and reject the null hypothesis. तर जेव्हा आपलं क्रिटिकल व्हॅल्यू जे आहे क्रिटिकल व्हॅल्यू लेवल ऑफ सिग्निफिकन्स मध्ये देखील क्रिटिकल व्हॅल्यू महत्वाची आहे. जेव्हा क्रिटिकल व्हॅल्यू आपल्याला सिग्निफिकन्स देते की हायपोथेसिस रिजेक्ट करायचं आहे की नाही त्याच्या व्हॅल्यूवरून आपण ठरवतो की रिजेक्ट करायचं की नाही. इथे आपल्याला एक फॉर्मॅट मिळाले की कसं मांडलं जातं हे. अल्फा इज इक्वल टू 1 मायनस कॉन्फिडन्स लेवल डिवाइडेड बाय 100. हा एक फॉर्म्युला आहे स्टॅटिस्टिक मध्ये जो वापरला जातो क्रिटिकल व्हॅल्यू मिळवण्यासाठी. The point where the null hypothesis get rejected is called as critical value. It is also called as dividing point of separate. तर इथे दुसरं अजून काय म्हणू शकतो आपण त्याला क्रिटिकल व्हॅल्यूला ते दिलेलं आहे डिवाइडिंग पॉइंट ऑफ सेपरेशन of the region where the hypothesis is accepted and rejected. म्हणजे जिथे हायपोथेसिस एक्सेप्ट केला जातो आणि रिजेक्ट केला जातो तर त्या पॉइंट मध्ये डिवाइड करण्यासाठी एक पॉइंट आहे एक व्हॅल्यू आहे त्याला क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतात असं देखील आपण म्हणून समजू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. If the critical region is evenly distributed then the test is referred as. जर क्रिटिकल रिजन प्रदेश समान रीतीने वितरित केले गेले तर चाचणीला संदर्भित काय म्हणतात? म्हणजे डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालेलं आहे टेस्टचं एका व्यवस्थित अशा रिजन मध्ये तर त्याला काय म्हणू शकतो? ऑप्शन्स आहेत 2 टेल्ड, 2 शेपटीचे, 1 टेल्ड, 3 टेल्ड आणि 0 टेल्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते आहे 2 टेल्ड. तर 2 टेल्ड म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. करेक्ट आन्सर ए मिळालेला आहे. In statistics, a two-tailed test is method in which a critical area of the distribution is two-sided and test where a sample is greater or less than a range of value. तिथे काय म्हटलेलं आहे टू टेल का म्हटलं आपण बघू शकतो की एकच व्हॅल्यू नाहीये तिथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे म्हणजे नक्कीच तिथे एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त अशा डिस्ट्रीब्युशन झालेले आहेत म्हणजे दोन साइड तिथे आपल्याला मिळालेले आहेत म्हणून आपण त्याला टू टेल टेस्ट असं म्हणू शकतो. जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हा ते टू टेल टेस्ट इथे यूज होते.
It is used in null hypothesis testing and testing for statistical significance. ही टेस्ट कशासाठी केली जाते? टू टेल टेस्ट स्टॅटिस्टिक मध्ये कशासाठी यूज करतो? टेस्टिंग अँड टेस्टिंग फॉर द स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. नल हायपोथेसिसच्या टेस्टिंग साठी आणि टेस्टिंग फॉर स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. इन टू टेल टेस्ट द क्रिटिकल रिजन इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. याच्यामध्ये काय असतं? टू टेल टेस्ट मध्ये काय असतं? एरिया जो असतो सॅम्पल साठी आपण निवडलेला एरिया असतो तो इव्हनली म्हणजे समान भागामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं, वितरण केलेलं असतं. वन रिजन कंटेन्स द एरिया वेअर नल हायपोथेसिस इज एक्सेप्टेड अँड अदर कंटेन्स द एरिया वेअर इज रिजेक्टेड. दोन साइड कुठले असतील तर एका ह्याच्यात नल हायपोथेसिस एक्सेप्ट केलेला असेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते रिजेक्ट केलेलं असेल. असे दोन वेगवेगळे एरिया असतील म्हणून त्याला आपण टू टेल टेस्ट असं म्हणतो. One tail test has entire 5% of alpha level in one tail. In other left or right tail, a two tail test splits in your alpha level in half. As in the image to the left, it's say you are working with the standard alpha level of 0.55%. A two tail test have half of this 2.5 in each tail. तर इथे काय सांगितलेलं उदाहरण दिलंय की 5% एक सॅम्पल आपण निवडलेलं आहे ज्याच्यामध्ये 5% हे वन टेल्ड असणार आहे आणि जर त्याचं 2.5 केलं तर ते टू टेल्ड असणार आहे. 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5. असं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी त्याला टू टेल आणि वन टेल असं आपण समजून घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. द टाइप ऑफ टेस्ट इज डिफाईन्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. परीक्षेचा किंवा टेस्ट इथे चाचणी म्हणतोय आपण. चाचणीचा प्रकार खालीलपैकी कोणत्याद्वारे परिभाषित केला जातो? ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, कंपोजिट हायपोथेसिस. इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असणार आहे तर सी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय बघितलं आपण की जिथे एक नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट केला आहे तिथे दुसरा हायपोथेसिस आपल्याला मांडणं आहे किंवा घ्यायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे तेव्हा तिथे ते अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी गृहीतक तिथे आपण वापरतो आणि त्याला आपण हे कसं कधी वापरतो आपण? टाइप ऑफ टेस्ट इज डिफाईन्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार कळतो की कोणता हा चाचणीचा प्रकार आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये. इन स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस टेस्टिंग alternative hypothesis is a position that states something is happening. A new theory is preferred instead of old one. Null hypothesis. तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये आपल्याला काय समजतं? कारण तिथे ऑलरेडी एक हायपोथेसिस नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट केलेलं असतं आणि त्याच्या ऐवजी आपण दुसरा हायपोथेसिस यूज करत असतो म्हणून तिथे आपल्याला नवीन टाइप कुठला आहे ते सांगायला आपल्याला सोपं जाऊ शकतं किंवा ओळखायला सोपं जाऊ शकतं. It is usually consistent with the research hypothesis because it is constructed with फ्रॉम लिटरेचर रिव्ह्यू प्रिव्हियस स्टडीज. हे कशामधून मिळतं आपल्याला हायपोथेसिस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस? तर जे आपण लिटरेचर रिव्ह्यू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे लिटरेचर रिव्ह्यूचं महत्व काय आहे आणि कशासाठी आपण करतो त्याच्यावर आपण क्वेश्चन्स पण बघितलेले आहेत कशा प्रकारे येऊ शकतात. तर त्या स्टडीवरती आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडत असतो आणि त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला इकडे होत असतो. The alternative hypothesis one of two mutually exclusive hypothesis in a hypothesis test. तर हायपोथेसिस मध्ये दोन म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह हायपोथेसिस असतात ते. The alternative hypothesis state that population parameters does not equal or specify values. याच्यामध्ये काय असतात जे लोकसंख्येचे पॅरामीटर्स असतात ते इक्वल नसतात किंवा स्पेसिफिक व्हॅल्यू तिथे नसते. तर इथे आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल can only test for difference that they are greater than 0. तर इथे HA hypothesis A greater than 0 जे दिलेले आहे तिथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे स्पेसिफिक पॉप्युलेशनची जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस साठी आपण वापरतो आपल्या रिसर्च मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. Which of the following is defined as a rule or formula to test null hypothesis? आजचे जे आपण MCQs बघतोय ते पूर्णपणे हायपोथेसिस वरती आहेत आणि त्याच्यामध्ये मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस यावरती क्वेश्चन्स आलेले आहे आणि आपला हा 10वा प्रश्न आहे जो आहे की which of the following is defined as a rule for formula or test a null hypothesis. जे नल हायपोथेसिस मध्ये टेस्ट करण्यासाठी फॉर्म्युला किंवा रूल आहे त्याला काय म्हणतो असा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत टेस्ट स्टॅटिक्स, पॉप्युलेशन स्टॅटिक्स, व्हेरियस स्टॅटिस्टिक अँड नल स्टॅटिक्स. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए टेस्ट स्टॅटिक्स.
तर काय आहे याचं करेक्ट आन्सर मी लवकर सांगण्याचं रिझन असं आहे की ही जी टर्म आहे ती नवीन आहे, आपल्याला मागच्या क्वेश्चन मध्ये झाली नाहीये आणि ती आहे टेस्ट स्टॅटिस्टिक. ही चाचणी आपल्याला रूल किंवा फॉर्म्युले देते नल हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी. The test static is a number calculated from the statistical test of hypothesis. हे काय आहे? नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जे आपण स्टॅटिस्टिकल टेस्ट ऑफ हायपोथेसिस म्हणजे हायपोथेसिस मध्ये सांख्यिकीय डेटा चाचणी करण्यासाठी वापरले जाते. It shows how closely your observed data match the distribution accepted under the null hypothesis of the statistical test. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आपण कुठलाही डेटा व्हेरीफाय करताना किंवा त्याच्याबद्दल विश्लेषण करताना स्टॅटिस्टिकल टेस्ट आपण वेगवेगळ्या वापरत असतो. तर इथे जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की आपण जे एक्सपेक्ट करत असतो त्याच्यामध्ये हे मांडत असतो आपण आणि ते जे नंबरचं कॅल्क्युलेशन आपण ज्याच्यामध्ये करतो त्याला टेस्ट स्टॅटिस्टिक असं आपण म्हणतो. टेस्ट स्टॅटिस्टिक प्रोव्हाइड अ बेसिस फॉर द टेस्टिंग नल हायपोथेसिस म्हणजे इथे पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की बेस प्रोव्हाइड करतो नल हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी. अ टेस्ट static is a random variable that is calculated from simple data and used in a hypothesis test. याच्यामध्ये काय असतं की नॉर्मल व्हेरिएबल्स जे आहेत रॅन्डम व्हेरिएबल्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सिंपल डेटा मधून हे आपण यूज करतो हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो टेस्ट स्टॅटिस्टिक. ही एक टर्म आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपले 10 MCQs 10 कन्सेप्ट हायपोथेसिस या युनिट वरच्या किंवा युनिट 4 मधल्या हायपोथेसिस या सब टॉपिक वरचे MCQs आपण घेतलेले आहेत. त्याचे कन्सेप्ट 10 आपण समजून घेतलेले आहेत. त्याचे वेगवेगळे टाइप्स कुठले कुठले आहेत, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी होतो हे आपण आजच्या MCQs मध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये हायपोथेसिस मधले एरर टाइप जे आहेत, टाइप फर्स्ट टाइप सेकंड याच्यावरती क्वेश्चन बघणार आहोत किंवा गुड रिसर्चचे जे पॉइंट्स आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते हायपोथेसिसचे ते आपण बघणार, त्याच्यावरती आपण MCQs बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.